ॲग्रोकेअर कृषी मंच आणि रेसिड्यू फ्री ऑर्गॅनिक मिशन ऑफ इंडिया, फेडरेशन रोमिफ यांच्या संयुक्त विद्यमानं गेन्स अकॅडमी नाशिक यांच्या सहकार्यानं सेंद्रिय शेती उत्पादन आणि विपणन कार्यशाळा हा उपक्रम राबविण्यात आला। या प्रसंगी संस्थेचे आयोजक भूषण निकम, डॉक्टर सूर्या गुंजाळ, सत्यवान काशीद पाटील, डॉक्टर आनंद सोळुंके, डॉक्टर कल्याण देवळणकर उपस्थित होते। दीप प्रज्वलन झाल्यानंतर कृषी प्रेरणा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला। भूषण निकम आणि डॉक्टर सूर्या गुंजाळ यांनी मनोगत व्यक्त केलं। यामुळे आमच्या फार्मास्युटिकल कंपनीने एक उत्पादन असं तयार केलं, ते म्हणजे ऊर्जा नावाने एक मोरिंगा पावडर तयार केली, जो की शेवगा असतो, शेवगामध्ये मोरिंगा वाली फिरा नावाची एक व्हरायटी असते आणि याच्या कोवळ्या पानापासून सर जे यंग लीव्ह असतात, 4 महिन्याचं झाड असतं, त्याच्या यंग लीव्ह पासून जे काही पानांपासून पावडर तयार केली जाते, त्याच्यामध्ये 92 प्रकारचे न्यूट्रिएंट आहेत, ते 300 आजारावरती काम करतात। 18 प्रकारचे अॅमिनो ऍसिड, 46 प्रकारचे अँटीऑक्सिडंट, अँटी इन्फ्लामेटरी असं उत्पादन नाविन्यपूर्ण भेटणं फार शक्य नाही आणि हे उत्पादन सर्वसामान्य लोकांना मिळावं या उद्देशाने आपण हे उत्पादन तयार केलेलं आहे। त्याचा बाहेर स्टॉलही लावलेला आहे। तर हे उत्पादन काय आहे की हे खाल्ल्यानंतर आपल्याला 300 आजार, आता 300 आजार असतात का हा एक मेन प्रश्न आहे, परंतु 300 आजार म्हणजे त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या व्याधी येतात। मग त्याच्यामध्ये जे या प्रोडक्टमध्ये कॅल्शियम, प्रोटीन, फॉस्फरस अत्यंत हायर प्रमाणात आहे। द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष होते मामासाहेब खापरे। मामासाहेब खापरे मुक्त विद्यापीठात आले आणि त्यावेळेचे कुलगुरू होते डॉक्टर राम ताकवले। त्यांना ते म्हणाले की सर, मुक्त विद्यापीठाने काहीतरी केलं पाहिजे, आमचे लंडन मार्केटला कंटेनर रिजेक्ट झाले। ते म्हणले आमच्या संचालकांशी तुम्ही बोलून घ्या। त्यावेळेला संचालक आणि शिपाई मीच, म्हणजे माझं स्कूल असं होतं की मीच संचालक, मीच प्रोफेसर, मीच शिपाई, मीच कारकून, 1 मॅन डिपार्टमेंट। आणि मग डागा बिल्डिंग मध्ये कॉलेज रोडला मामासाहेब खापरेंबरोबर चर्चा झाली आणि मी त्यांना म्हणालो की मामासाहेब, मी तर एकटाच इथे, कृषी विद्यापीठात खूप सागर निकाळे, दिशानुज, निफाड।